नमस्कार सर्वांचं ऑनलाईन गाईडमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बघा मित्रांनो, पायाभूतचे मार्क आता भरणे चॅटबॉटवर सुरू झालेले आहे। तर आपण ते कशा पद्धतीने भरायचे ते आपण या ठिकाणी बघूया। तर त्यासाठी तुम्हाला जायचं आहे स्विफ्ट चॅट या ॲपमध्ये। बघा, या ॲपमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पॅट महाराष्ट्रामध्ये जायचं आहे। बरं, हा बॉट जर तुमच्याजवळ नसेल तर कोणाला तरी आपल्या मित्रांना सांगा आणि त्यांना तो शेअर करायला सांगा। इथे 3 टिंबमध्ये जाऊन इथे शेअर बॉट असतो, ते शेअर बॉटवरून त्यांच्याकडून ती लिंक मागून घ्या। शेअर बॉट केलं की लिंक येते, त्या लिंकला क्लिक केलं की पॅट महाराष्ट्राचा बॉट तुम्हाला मिळून जातो। ठीक आहे। आता काही जणांना या लिस्टमध्ये पॅट महाराष्ट्र दिसत नाही। ठीक आहे। आता इथे लॉग इन करायचं आहे आपल्याला, तर आपल्या शालार्थ आय डीने लॉग इन करायचं आहे। जर शालार्थला नंबर नसेल तर तुमचं लॉग इन या ठिकाणी होणार नाही आणि तुम्ही ज्या शाळेत आहात त्याच शाळेचं लॉग इन त्या ठिकाणी होईल। ज्या शाळेवर तुमचा पेमेंट निघतो त्याच शाळेच्या याच्यावरून ते होणार आहे। चला तर मग ते भरायचं कसं ते बघूया। बघा, पॅट महाराष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर सुरुवातीला खाली बघा 4 डबे आहे, त्याला जाऊन होम मेनू म्हणायचं। होम मेनू म्हटल्याच्या नंतर खात्रीने होम मेनूमध्ये परत जायचंय, तर होय म्हणा। आता बघा, इथे विद्यार्थ्यांची कामगिरीची नोंद ठेवा। बघा, याच्यामध्ये गेल्याच्या नंतर इयत्ता पहिली सोडून त्या बाकी पुढच्यांची आपल्याला मार्क भरायचे आहेत। इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी, इयत्ता चौथी, पाचवी जे असेल ते। ठीक आहे। जर इथे इयत्ता तिसरी मध्ये जाऊया आपण। तिसरी मध्ये जाऊन फर्स्ट लँग्वेज, इथे सिलेक्ट रिस्पॉन्स मध्ये जाऊन इथे मराठी फर्स्ट लँग्वेज म्हणतो मी। ठीक आहे। ते झाल्याच्या नंतर इथे होय म्हणा। होय म्हटल्याच्या नंतर विद्यार्थी निवडून विद्यार्थी न्याय कामगिरीची नोंद करण्यास सुरुवात करूया। इथे सिलेक्ट रिस्पॉन्स, आता पहिलं कोण, समजा आपण आहित बराडे घेतलं। इथे उपस्थित होता का, उपस्थित। त्याच्यानंतर त्याचा असेसमेंट, 9 प्रश्नांचा असेसमेंट आहे। मूल्यांकन सुरू करा। बघा, पहिलं आहे सर्वेक्षण सुरू करा, या ठिकाणी क्लिक करायचं आपण। ठीक आहे। सर्वेक्षण सुरू करायला क्लिक केल्याच्या नंतर समजा पहिला क्वेश्चन 5 मार्क, जतन करा आणि पुढे चालू ठेवा। दुसरा प्रश्न, किती मार्क पडले ते जतन करा, पुढे चालू ठेवा। असं बस मार्क जेवढे पडले त्याला क्लिक करायचं, पुढे चालत राहायचं। ठीक आहे। तुम्हाला वाटलं की एखाद्या विद्यार्थ्याचं भरताना आमचं चुकलंय, तर परत तुम्ही येऊन त्या ठिकाणी परत भरू शकता। ठीक आहे। आता हे नवीन इथे खात्री करा असं आहे, झालं। बघा, दुसऱ्या विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद करा। तुम्हाला वाटलं की त्या मुलाचं मी भरताना चुकलंय, तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद करा। सिलेक्ट रिस्पॉन्स मध्ये जाऊन परत तुम्ही त्या आहिद मध्ये जाऊन इथे होय म्हणा आणि इथे उपस्थित म्हणून परत भरू शकता। ठीक आहे। असं तुम्ही पुढचे सर्व विद्यार्थी घेऊन करायचं। आता पुढचा विषय घ्यायचा आहे तुम्हाला, तर होम मेनू मध्ये जायचं, होय म्हणायचं, विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद, इयत्ता तिसरी, मॅथ, पुढचा विषय आणि होय म्हणायचं। ठीक आहे। असं पटापट तुम्ही विद्यार्थी घ्यायचे आणि पटापट माहिती सर्व वर्गांची भरून टाकायची। जर तुमच्याकडे मार्क रेडी असतील तर या ठिकाणी तुम्ही भरू शकता। हे मार्क तुम्ही पटापट या ठिकाणावर भरू शकता। तर आपल्या व्हिडिओ मध्ये जास्त बडबड नसते मित्रांनो। तर तुम्हाला नक्की आता लक्षात आलं असेल। लक्षात आलं नसेल तर तुम्ही परत व्हिडिओ बघू शकता की कशा पद्धतीने मार्क भरायचे। तर अशा पद्धतीने मार्क भरा आणि आपलं काम सोपं करा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळीकडे शेअर करा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।